नमस्कार, मी सुवर्ण जोशी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. संभाजीराजे छत्रपती बोलतायत, थेट प्रक्षेपण. एक मिनिट तेव्हा सगळ्यांना संधी देण्याचा प्रयत्न पुन्हा क्रांती मोर्चाने केलेला आहे. जेवढा सगळ्यांना शक्यता द्यायची होती आम्ही देण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. कोणालाही मुद्दामून द्यायचा नाही असा कुठलाही हेतू नव्हता. ज्यांनी आता छावाचे आले त्यांना संधी मिळालीच नाही आता बोलायला, पण त्यांनी काही मुद्दाम केले का? आपण नाही. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं गंगाधर बनबरी बोलले आणि ते अभ्यासक आहेत, आज नाही आहे. पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या अंडर तयार झालेला मुलगा आहे, पण ते बोलले परत आम्ही बोलायचं म्हटलं असं नाही. संभाजी ब्रिगेडचं काम सगळ्यात जास्त मी बघितलंय. 2007 पासून मी एकत्र आहे त्यांच्याबरोबर, म्हणून कोणी माझं तुझं करायचं नाही. योगेश केदार, तुम्ही सुद्धा माईक घेतला हे चुकीचं आहे. तुम्ही सुद्धा माझा सचिव होता, आता तुम्ही सचिव नाही आहे म्हणून लगेच माईक घ्यायचा हे सुद्धा चुकीचं आहे. मराठा समाजात शिस्त पाहिजे. पहिल्यांदा जर आरक्षण मिळवायचं असेल तर शिस्त पहिला घ्यायला पाहिजे, आणि शिस्त नसेल तर मला सांगा. शिस्त पाहिजे नसेल मला सांगा, मला काही गरज आहे, मी जातो ना. एक ताई बोलणार आहेत, हा आरक्षणचा विषय नाहीये, पण एक चांगली बाब ते स्वतः सांगतील मी सांगण्यापेक्षा. हॅलो, जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवराय. आज माझा विषय हा थोडासा, प्लीज कृपया ऐका. हॅलो, माझा विषय हा थोडासा आगळा वेगळा आहे. मी फारसा काही वेळ घेणार नाही आहे. मी डॉक्टर आशा हर्षद वागस, सोलापूरची आहे. ठीक आहे. मला फक्त एवढंच बोलायचं आहे, मला हे व्यासपीठ मिळालं हे फक्त माझ्या मुलामुळे. माझा मुलगा कुशाग्र हर्षद वागस, वय वर्ष 7, 2 महिने. तो आज सकाळी रशिया ह्या देशात मॉस्को सिटीमध्ये जस्ट आज सकाळी लँड झालाय. त्याचं कारण हे की तो रशियामधलं सर्वात मोठं शिखर माउंट एल्ब्रस हे सर करणार आहे. तर माउंट एल्ब्रस हे 18,500 फीट लांब उंच आहे आणि इट्स ऑलमोस्ट -25 to 40 डिग्री सेल्सिअस. तर त्याच्यामध्ये तो सलग 4 ते 5 दिवस सर करणार आहे, वर खाली. आणि 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तो त्या दिवशी आपला भगवा शिवछत्रपती महाराजांचा मुद्रा म्हणजे मूर्ती आणि आस्ते कदम ह्या गोष्टींनी त्याची सुरुवात चालू करणार आहे. आणि त्याच्यानंतर पुण्यामध्ये संभाजीराजे छत्रपती बोलत होते. आता आदित्य ठाकरे बोलतायत, त्याचं थेट प्रक्षेपण बघणार आहोत. जिल्हा बदलीचा वेळ करून घेणं असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, ट्रेनिंग असेल. आपल्याला माहिती असेल की जेव्हा 2019 कोविडच्या आधी खरं पहिल्यांदा इतिहासात जास्तीत बजेट आपण पोलीस ऑफिसरसाठी दिलं. अर्थात थोडं कट लागलं कोविडच्या काळात फायनान्शियल कन्स्ट्रेंट असल्यामुळे. तरी देखील मरोळचं असेल, गोरळीचं असेल, संभाजीनगरचं असेल, इतर काही ठिकाणी देखील जिथे जिथे पोलीस ऑफिसरची कामं चालू आहेत कुठेही आपण न थांबवता ती कामं पुढे नेतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुढचं आपलं आयुष्य हे पदकता असो आणि निरोगी असो हीच ईश्वरकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मार्गदर्शनपर मनोगतासाठी मी विनंती करते महाराष्ट्र राज्याचे माननीय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सर यांना. महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मंत्रिमंडळामधले पक्षामधले आमचे सरकारी मार्गदर्शक माननीय भुजबळ साहेब, तरुण तडफदार आणि नव्या नव्या गोष्टींच्या
शोधामध्ये राहून त्याची परिपूर्ती करणं हे जे त्यांचा छंद आहे असे पर्यावरण मंत्री श्रीयुक्त आदित्यजी ठाकरे, संजयजी पांडे, संजय कुमारजी, दीपकजी पांडे, अशोकजी दोरजे, सर्व सन्माननीय खासदार, सर्व सन्माननीय आमदार, सर्व अन्य उपस्थित अधिकारी आणि सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आजचा दिवस त्याला एक आगळं वेगळं महत्व आहे. आज 9 ऑगस्टला मुंबईच्या क्रांती मैदानामधून ब्रिटिशांना चले जाओचा नारा दिला होता आणि देशामधून पुढे मग या देशाचं स्वातंत्र्य मिळतं. त्याचप्रमाणे आजचा दिवस आदिवासी समाजासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो. देशभर जगभर त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. त्याने या ठिकाणी नमस्कार करतो. काल आपण ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं आणि त्या पार्श्वभूमीवर त्या मुलांचा त्या टीमचा मनापासून कौतुक करायला पाहिजे की समाजाला आतापर्यंत काय मिळालंय, समाजाला ह्याच्या पुढं काय पाहिजेलंय आणि शेवटच्या घटकापर्यंत सगळ्यांना विचारलं, त्यांनी विश्वासात घेतलं. सगळ्यांना बोलण्याची संधी मिळाली नसेल पण त्यांनी प्रामाणिकपणाने संधी देण्याचा प्रयत्न केला. यासाठी मी मनापासून त्यांचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो. इतकं सादरीकरण सुद्धा जर तुम्ही पाहिलं असेल की मागच्या सरकारने काय केलं, आत्ताच्या सरकारने काय केलं, कुठल्या एका सरकारची बाजू त्यांनी घेतली नाही. आणि जर सरकार चुकत असेल तर ती चूक आहे, जर बरोबर असेल त्याचं कौतुक आहे. हा अँगल त्यांनी घेतला, याबद्दल मला मनापासून ते आवडलं. आणि दुसरा मुद्दा मला सगळ्यात आज महत्वाचा मुद्दा आवडलाय, कारण का मला माहित आहे मी का चिडतो किंवा का रागवलो मग अशी ठराविक लोकांच्या बरोबर. कारण का मी 2007 पासून मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलंय. आपण सर्वजण आला असाल, थोडे आत्ता आले, थोडे पूर्वीचे, थोडे मध्य काळात आलेले. पण मी 2007 पासून मला पूर्ण विश्वास, मला पूर्ण माहित आहे महाराष्ट्र पिंजून काढल्यामुळं की नेमकं समाजाची इच्छा काय, समाजाला न्याय कसा मिळवून द्यायचा. हे काय नुसते अनुभवाचे बोल नाहीत, पण एक शिवशाहूंचा वंशज, शाहू महाराजांची भूमिका हे मांडण्यासाठी मी प्रयत्न करत आलेलो आहे आजपर्यंत. आणि त्यावेळेस पासून आज लोक विश्वास माझ्या ह्याच्यासाठी ठेवतात की माझा तुझा करण्यापेक्षा सगळे आपण एक बहुजन समाज, सगळे आपण मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून आपण सगळेजण एकत्र आलो. मला आनंद ह्याच्यासाठी आहे की 2007 हा शब्द मी का मांडायला लागलोय, कारण का अनेक चेहरे असे आज इथं आलेले आहेत जे एकमेकाचा चेहरा सुद्धा वेगळ्या वेगळ्या शहरात पाहत नाहीत, पण आज सगळे दोघं एकत्रित आले. आपलं पक्ष, आपलं गट सोडून ही समाजाची ताकद आहे. आणि ही जर ताकद ह्याच्या पुढे असली तर आपल्याला अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करता येईल. आणि म्हणून आपण नेहमी सकारात्मक राहणं हे गरजेचं आहे. आज माझं मनोगत सुरू करायच्या अगोदर मला मुद्दाम जे 7 पदक आपल्याला मिळालेले आहेत, त्यामध्ये 1 गोल्ड असेल, 2 सिल्वर असेल, 4 ब्रॉन्झ असतील. आणि माझ्यासाठी हे 7ही महत्वाचे आणि माझ्यापेक्षा सगळ्यांना हे महत्वाचे. पण रोड मराठा, कारण का मला माहिती आहे की विकास पासलकर आणि आम्ही सर्वजण त्यावेळी हरियाणात जायचं, रोड मराठा आम्हाला बोलवायचे. ते आजही स्वतःला मराठा आडनाव लावतात. हे किती मोठे, का त्यांना माहिती आहे पूर्वी राहू शकत नव्हते त्यावेळी प्रतिकूल परिस्थिती असताना, पण ते रोड लावतात, रोड. पण आता स्वतःला ते रोड बाजूला ठेवले आणि स्वतःला असे, जसं नीरज चोप्रा आडनाव आहे, पण तिथं जर तुम्ही घरी गेला तर मराठाच त्याच्या घरावर तुम्हाला दिसतो, हे नीरज मराठा. म्हणून नीरजच्या घरी 15 तारखेला नीरज इथे येणार आहे भारतात.
त्यानंतर ते सत्कार सन्मान होतील दिल्लीत आणि त्याच्यानंतर ज्यावेळी तो घरी जाईल मी स्वतः तिथं छत्रपती घराण्यातलं एक व्यक्ती म्हणून त्याला तिथं जाऊन सत्कार सन्मान करायचे आणि तिथं जाऊन त्यांना विनंती करणार आहे की महाराष्ट्राचा तुम्ही लवकर या, तुमचा सन्मान, तुमच्या बरोबर तुमचे हॉकीचे सुरेंद्र सिंग सुद्धा असतील, त्यांना सुद्धा आपण बोलू, जमलं असतं बाकी सगळे ज्यांना पदक मिळतील त्यांना सुद्धा बोलवण्यासाठी, ज्यांना पदक मिळेल त्यांच्यासाठी बोलवण्याचा माझा निश्चित प्रामाणिक प्रयत्न असतात. आता 2007 पासून ज्यावेळी मी कोल्हापूर सोडलं त्यावेळी मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे की छत्रपतींच्या वर असणारं प्रेम मी स्वतः त्यावेळी पाहिलं नव्हतं आणि ज्यावेळी मी अनुभवलं त्यावेळी मला लक्षात आलं की नुसतं घराण्यात जन्म असून चालत नाही तर त्या विचाराने चालणं गरजेचं. आणि म्हणून आज 2007 पासून 2021 पर्यंत मी माझ्या घरी किती दिवस जातो, आमचे चिरंजीव इथं शहाजीराजे समोर बसले, त्यांनाही माहिती आहे मी किती वेळ त्यांना देतो, पण समाजाला न्याय मिळावा, हा समाज हा एका छताखाली कसा आणता येईल, तो म्हणजे बहुजन समाजाच्या छताखाली कसा आणता येईल, ह्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 1902 ज्यावेळी बहुजन समाजाला आरक्षण दिलं त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. ह्याच्यावर चिंतन करणं गरजेचं आहे. का दिलं आरक्षण? तो वंचित आहे, तो शोषित आहे. मग या वंचितांना आपण कसं आरक्षण देऊ शकतो, त्यांना शिक्षण कसं देऊ शकतो, त्यांना नोकऱ्या कसं देऊ शकतो, आणि म्हणून त्याचं ट्रायल हे करवीरमध्ये झालं, कोल्हापूर संस्थानमध्ये झालं, ज्याचं बाबासाहेब आंबेडकरांनी मग ते आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये ते घटित केलं. मला आपल्या मुद्दाम सांगायचंय की आपल्याला इंटरमिडिएट क्लास कम्युनिटी 1967 परत आपल्याला केंद्रात ओबीसी म्हणून मध्ये आरक्षण मिळत होतं, इंटरमिडिएट क्लास कम्युनिटी म्हणून. ते दुर्दैवाने ते गेलं, त्याच्यावर मला आता काही भाष्य करायचं नाही. पण आपल्याला सगळ्यांना लक्षात यायला पाहिजे जे सत्यता ही आहे की 6 कमिशन झाल्या. मग ते कालेकर कमिशन असेल, केंद्रीय मागासवर्गीय आयोगचं कमिशन असेल, बापट कमिशन असेल 2008चं शेवटचं, आणि असे 6 कमिशन झाले. 6ही कमिशन मध्ये मराठा समाजाला फॉरवर्ड क्लास, पुढाऱ्याला क्लास म्हणून सिद्ध केलेले, हे आपल्याला मान्यच करायला पाहिजे. पण 1955 ची कालेकर समितीचा अहवाल आणि शेवटचा 2008चा बापटांचा अहवाल हा म्हणजे 2021 लागू होतो का, ह्याचं चिंतन करणं गरजेचं. ह्याच्यावर मी नंतर बोलेनच, पण सांगायचा मला मुद्दा एवढाच होता की शाहू महाराजांची भूमिका आजही परवाच्या सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या पद्धतीने ती मांडायला पाहिजे होती ती मांडली गेलेली नाही. त्यात मी खोल जात नाहीये. 5 मेला सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण हे रद्द केलं. थोडक्यात काय केलं तिने, मराठा समाज हा डॉमिनेटिंग क्लास आहे, मराठा समाज हा फॉरवर्ड क्लास आहे, म्हणजे थोडक्यात काय हा पुढारलेला आहे, हे तुम्हाला सरळ सांगितलं. दुसरा मुद्दा त्यांनी काय सांगितलं, 102 घटना दुरुस्तीमध्ये राज्याला अधिकारच नाहीये सामाजिक मागास, शैक्षणिक मागास सिद्ध करण्यासाठी, एसीबीसी करण्यासाठी, हा प्रवर्ग तयार करण्यासाठी अधिकारच नाहीयेत. सॉलिसिटर जनरलनी बाजू मांडली असं म्हणतात, पण त्यावेळी 3:2 3 जजनी सांगितलं नाहीयेत, 2 जजनी सांगितलं आहेत. आणि म्हणून मग आपल्याला काय पर्याय होते, जे तांबे सरांनी आपल्या भाषणात बोलून दाखवलं की आपल्याला पर्याय 2-3 होते, जे आम्ही सरकारने सांगायच्या अगोदर आम्ही सरकारी समन्वयकच्या वतीनं किंवा समाजाच्या वतीनं आपण सरकारला सांगितले. पहिला म्हणजे रिव्ह्यू पिटिशन जर उडलं तर क्युरेटिव्ह पिटिशन, आणि क्युरेटिव्ह पिटिशन समजा सुद्धा उडलं असं समजू तर वेगळा अनेक मार्ग आहे, तो म्हणजे 338 माध्यमातून मागासवर्गीयाचा जो अहवाल होईल तो सामाजिक मागास सिद्ध करून परत एकदा तो आपल्याला 342 माध्यमातून केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे जाणे. जर राष्ट्रपतींना वाटलं, राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींकडे गेलं, राष्ट्रपती केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे देणार. केंद्रीय मागासवर्गीय आयोग हे राज्य मागासवर्गीयाकडे परत इनपुट्स घेतील आणि त्यांना पटलं तर हा पार्लमेंटला विषय देणार. ही सगळी चर्चा चालू होती. पण
इन द मीन टाईम आज लोकसभेत 127वी घटना दुरुस्ती आली आणि त्याच्यात मी अजून खोल वाचलं नाही, पण त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की राज्याचे अधिकार हे अबाधित आहेत. राज्य हे एसीबीसी फॉर्म करू शकते, हे आज क्लिअर झालं. त्या बाबतीत केंद्र सरकारचं कौतुक आहे. पण कौतुक करत असताना सुद्धा मला स्पष्टपणाने सांगायचंय की तुम्हाला 127 घटना दुरुस्ती जी केलेली आहे की राज्याचे अधिकार अबाधित आहेत, पण राज्याचे अधिकार अबाधित म्हणजे तुम्हाला आरक्षण मिळालं असं होत नाही. मग आपल्याला काय करायला पाहिजे? रिव्ह्यू पिटिशन आपलं आहे कोर्टात, रिव्ह्यू पिटिशन आपल्या कोर्टात आहे, त्याची वाट बघू. वेळ प्रसंगी क्युरिटी पिटिशन, भोसले समितीने सांगितलं क्युरिटी पिटिशन जायची गरज नाही म्हणून नुसतं रिव्ह्यू पिटिशन असणार आहे, तिथं आपण जोर लावू. दुर्दैवाने राज्य सरकार सध्या विसरलंय, राज्य सरकार सध्या विसरून गेलेलं रिव्ह्यू पिटिशन आपण फाईल केलेलं आहे, म्हणून आपण तिथं जोर लावणं गरजेचं आहे. रिव्ह्यू पिटिशन सुंदर परिसरामध्ये हे इन्स्टिट्यूट उभे राहिले. पहिल्यांदा स्कूल होतं, कॉलेज झालं, आता अकॅडमी. आणि या अकॅडमीमध्ये आज आपण जे पाहिलं 50 मीटर कंपोजिट इंडोर टॉयलेट, सिंथेटिक ट्रॅक, ॲस्ट्रोटर्फ फुटबॉल मैदान, इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन, ॲस्ट्रोटर्फ हॉकी मैदान, व्हॉलीबॉल मैदान, बास्केटबॉल आणि निसर्ग उद्यान. आणि या सगळ्या गोष्टी त्याचं भूमिपूजन सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी पहिला कार्यक्रम उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतरचा पहिला कार्यक्रम भूमिपूजनाचा या संस्थेमध्ये नाशिकमध्ये केला. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे एखाद्या कार्यक्रमाला भूमिपूजन झाल्यानंतर खात्री नसते त्याच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होईल का नाही, परंतु दोर्जे मॅडम आणि सगळ्या पोलिसांचे आभार मानले पाहिजे. नाशिकमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आहेत आणि ते वेगवेगळ्या कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करता आहेत. आदित्य ठाकरे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. एका कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आता आपण बघत होतो. छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री बोलत होते. दुसरीकडे पुण्यामध्ये सगळे मराठा समाजाचे वेगवेगळ्या संघटना, नेते, कार्यकर्ते, प्रतिनिधी एकत्र आलेले आहेत. संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली आत्ता एक कार्यक्रम पुण्यात सुरू आहे. या दोन्हीच थेट प्रक्षेपण आणि अपडेट आपण घेत राहणार आहोत. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. पुण्यामध्ये एक कार्यक्रम सुरू आहे. सगळे मराठा समाजाशी निगडीत असलेले एका छताखाली आलेले आहेत. संभाजीराजे छत्रपती त्यांच्याशी बोलत आहेत पुण्यामध्ये. दुसरीकडे नाशिकमध्ये कार्यक्रम सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि पालकमंत्री छगन भुजबळ नाशिकमध्ये बोलत आहेत. आपण सुद्धा सर्व पोलीस अधिकारी आपण म्हणा आणि इथे तर सगळे गोव्याचे लोक इथे शिकायला येतात, फॉरेस्टचे लोक इथे शिकायला येतात, एक्साईजचे लोक इथे शिकायला येतात. त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो नाही असताना आणि आणखीनही जास्त उपयोग होतो. परंतु आपण सुद्धा त्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवावं. पुन्हा एकदा मी आपल्या सर्व दोर्जे मॅडम असतील किंवा पोलीस ऑफिसर विचार आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझी खात्री आहे. जरा विरोध केलं तर आज लोकांना पटलं की तिथं जर हिंदू मुस्लिम वाद झाला असता, दलित मराठा वाद झाला असता, ओबीसी मराठा वाद झाला असता, ते कोणाला परवडलं असतं. मी जात नव्हतो वर, त्या स्टेजवर मी वर जात नव्हतो, पण सगळ्यांनी सांगितलं म्हणजे तुम्ही जर वर गेला नाहीत तर तिथं काय गडबड झाली तर मराठा समाजावर गालबोट लागायची. मराठा समाजाची इच्छा नसताना सुद्धा म्हणून तिथं गेलो. पण ते ठीक आहे. कसो सांगायचा मुद्दा काय की आपल्याकडे ज्या 22 मागण्या तिथं मी 22 सगळे मुलीने मांडल्या, मी सगळे मंजूर झाल्या असं झालं. मग त्याच्यात किती झाल्या ते तुम्ही आता सगळ्या बघितलं असाल. यांच्या पुढं ह्या सरकारने काय केलं ह्याच्यावर सुद्धा तुम्ही अभ्यास केलाय किंवा ते प्रेझेंटेशन दाखवलं. आमची मीटिंग झाली मुंबईत, सगळे समन्वयक होते, मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, 11 मंत्री होते. आम्ही म्हटलं या 22 मागण्या बाजूला लावून दे, आपण एक 5 ते 7 मागण्या घेऊन असतो.
पहिली मागणी आम्ही सांगितली त्यांना कोपार्डीची. या भगिनीचा जो अत्याचार झालेला आहे त्याला न्याय केव्हा देणार? ठीक आहे, 2 वर्ष तुम्हाला एकदा फाशी सुनावली की 2 वर्ष त्याला संधी मिळते. ते गेले आता परत एकदा अपीलमध्ये, हायकोर्टात गेले. पण मी सरकारनं आम्ही सांगितलं की तुम्ही अपील करा. फिजिकल मागणी ते स्वतः म्हणजे 1 तारखेला सुरू होते, जुलैच्या 1ला आता सुरू झालेली. तुम्ही स्पेशल बेंच उभा करा. काय केलंय? काही केलं नाही. म्हणजे त्यावेळी नुसतं सगळ्यांनी डोकं हलवले, पण काय केलं सरकारने सांगावं. अटॉर्नी जनरल कुंभकोणी तिथं होता, त्यांनी सांगावं. पंजाबराव देशमुख वसतिगृहाचा विषय काढला आम्ही, त्यांनी सांगितलं 23 वसतिगृह आम्ही तिथे देतो म्हणून. लोकेट केले नाही 23 वसतिगृह. 23 वसतिगृहामध्ये काय सुरुवात केली तुम्ही? कुठं सुरुवात केली सांगा मला. आता परवा मी नवी मुंबईमध्ये प्रेस घेतल्यावर त्यांच्यापर्यंत काय आलं की 9 तारखेला आज क्रांती दिनानिमित्त आंदोलन पुकारण्याची वेळ आलेली आहे बहुतेक करून, म्हणून त्यांनी त्यावेळी वसतिगृहाचे जाहीर हे करतो. आता आम्हाला जाहीर करून चालणार नाही, तुम्ही GR काढून दाखवा. या वसतिगृहासाठी आम्ही काम सुरू करतो. अनेक तफावत आहेत. आज मी जे ऐकले, थोडे लोक म्हणजे सुरू झाले, थोडे म्हणजे चालू नाही, थोडे कोविडच्या वेळ चालू नाही. काय हरकत नाही. तुम्ही GR तर काढा आणि दाखवा मला की एवढे 23 वसतिगृह तुम्ही जे बाजूला काढलेले आहेत, या 23 वसतिगृहामध्ये आम्ही एवढे वसतिगृह सुरू करतोय 15 ऑगस्टला. नुसतं फीत कापीसाठी नकोय किंवा नुसतं तिथं सर्वेक्षण करून आले असं नकोय. भरपूर दिले, 2 महिने झालेत आता. अनेक मुलांचं तिथं जर असं, मगाशी एक मुलगा असं बोलून गेला की संभाजीराजेंनी ट्विट केलं नाही, पण मला आनंद आहे त्यांनी खंत व्यक्त करून दाखवली. कोणाच्यावर खंत व्यक्त करायची असते? जो अधिकाराचा, जो छत्रपतींच्यावरच खंत व्यक्त केली. म्हणजे मला आवडलं की छत्रपतींच्यावर सुद्धा कोणी नाराजगी दाखवू शकतो. हेच प्रेम असतं, हेच मावळ्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम होतं. चुकलं तर सांगायला पाहिजे, कौतुक असलं तर कौतुक व्हायला पाहिजे. पण त्या मुलांना सांगू इच्छितो, मी असं गप बसलो नाहीये. त्याच्यानंतर माझं ट्विट सुद्धा झालेलं आहे, दुर्दैवाने तिने ते पाहिलेलं नाहीये, म्हणून त्या ह्याच्यात मी काही खोल जात नाहीये. पण त्या मुलांना, या सगळ्या मुलांना एवढं सांगू इच्छितो मी, त्या कुंभकोणींना आम्ही सांगितलं, मुख्यमंत्र्यांना सांगितलं, ज्या आम्ही 2185च्या सीट्स म्हणत होतो त्या आता 700 ते 800 सीटच नुसत्या. त्या 700 ते 800 सीटसाठी तुम्ही विशेष बाब द्या. सुपर न्युमेररी अधिक संख्येत जागा वाढवा. बाकी ठिकाणी तुम्ही कुठं कुठं वाढवते माझ्याकडे सगळी लिस्ट आहे. आता मला बोलायचं नाहीये. पुन्हा एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आजच्या या सोहळ्याचा मुहूर्त तुम्ही कसा काय ठेवला कल्पना नाही, पण 2 दिवस, एक तर क्रांती दिन आणि आदिवासी दिन, ज्याचा उल्लेख माझ्या आधीच्या वक्त्यांनी केला. क्रांती दिनाच्या निमित्ताने ज्या ज्या क्रांतीवीरांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांना मी अभिवादन करतो. आदिवासी सुद्धा आपल्याच समाजाचे आहेत, आपले बांधव आणि भगिनी आहेत. आणि ज्याप्रमाणे इथे आल्यानंतर आपल्या काही अशा अपेक्षा आमच्याकडनं आहेत, तशाच आशा आणि अपेक्षा आदिवासी समाजाच्या सुद्धा आपल्या सरकारकडनं आहेत. आणि सरकार म्हटल्यानंतर साहजिकच आहे की भुजबळ साहेब हॉकी स्टिक वापरामध्ये फरक होतो. सरकारमध्ये आल्यानंतर ती हॉकी स्टिक व्यवस्थित वापरावी लागते आणि समोर असल्यानंतर कशी वापरावी लागते. मी या कार्यक्रमाचं नीट नेटकेपण बघतो आहे. प्रत्येक गोष्ट, एक तर मी दिलीपरावांना सांगितलं की इथे पहिल्या प्रथम मी असं बघतो की एक सोडून एक उलटी म्हणजे कोणी बसूच शकत नाही. कारण साहजिकच आहे, साधारणतः अशा खुर्च्या ठेवल्या तर कोण ना कोणतरी शेजारी येऊन बसतात आणि मग बोलावं लागतं. एक फक्त मला सूचना करायची की टाळ्या वाजवण्यासाठी आयटम आहे, तसं आयटम आणखी एखादा हसण्यासाठी असलं तर बोलू, कारण हसण्याचा आवाजच आलेला नाहीये. अजून जर येतो तो मास्क मध्ये आणखी दबला.
आज बऱ्याच दिवसानंतर मी थोडासा मास्क काढून मोकळ्या वातावरणात बोलतोय आणि हा सुद्धा माझा पहिला कार्यक्रम असेल जो मोकळ्या वातावरणात मास्क शिवाय बोलण्याचा. जसं मुख्यमंत्री झाल्यानंतर मी इथे पहिला प्रथम आलो होतो, पहिला कार्यक्रम हा माझा आणि मी भारावून गेलो. आज सुद्धा तसाच भारावून गेलो. ते तुमचं सगळं संचलन होतं. इथले प्रशिक्षणाचं जे होते सगळे ते आपलं प्रशिक्षण पूर्ण करून आपल्या आयुष्यात प्रवेश करत होते आणि त्यांची ती शिस्तबद्ध सगळी परेड बघितली होती. सगळं भारावून मी गेलो. भूमिपूजन झालं. भूमिपूजनाच्या वेळेला माझ्यासमोर असे आराखडे ठेवले गेले, इकडे हे होणार, इकडे असं हे होणार. मी सुद्धा असंच म्हटलं होतं, मनात विचार केला होता की या गोष्टी बऱ्याच होत असतात, भूमिपूजन होत असतात, आराखडे फार उत्तम दाखवले जातात, चित्र फार अप्रतिम असतात, पण एक तर वेळेमध्ये ही काम होत नाही आणि खाली तर जशी चित्रात दाखवली जातात तशी अजिबात होत नाही. पण मला अभिमान आहे की जे तुम्ही मला दाखवलं होतं त्याहीपेक्षा जास्त सुंदर, अप्रतिम, दुसरा माझ्याकडे शब्द नाही, अप्रतिम पद्धतीने तुम्ही प्रतिकूल परिस्थितीत, कोविडच्या प्रतिकूल परिस्थितीत वेळेमध्ये पूर्ण केले. एकदा माझ्या मनामध्ये विचार होता की इकडे नाशिकला यावं की आपल्या ही आभासी पद्धत अशी आलेली, आभासी पद्धतीने करावं. पण दोर्जेताई तुम्ही 2-3 दिवसापूर्वी आलात आणि लॅपटॉपवरती मला प्रेझेंटेशन दिलं आणि तेव्हाच ठरवलं नाही यायलाच पाहिजे. आणि आल्यानंतर एक एक गोष्टीचं वर्णन आम्ही नुसतं वर्णन करू शकतो, तुम्ही तर त्या गोष्टीचा एक अनुभव घेऊ शकता. म्हणजे मलाही क्षणभर असं वाटलं की हॉकी खेळावी, तर त्या ट्रॅकवरती उतरल्यानंतर त्याचा जो बाउन्सिंग इफेक्ट आहे तो बघितल्यानंतर मला पण वाटतं थोडंसं धावून बघावं, पण आता नाही. आता ते निरुप्र वय गेलं आपलं. आता आपण फक्त उद्घाटन करत फिरायची आणि सेवा सुविधा पुढच्या पिढीसाठी आज जो काय आपल्याला अधिकार आहे त्यातून देत नाही. मगाशी मी ऐकत होतो पुणे आणि नाशिक. दिलीपरावांनी बरोबर तुमच्या गळ्यामध्ये टाकलं की ही नाशिकची अकॅडमी आहे, पालकमंत्री तुम्ही आहात, मग तुम्ही त्याच्यावरती कडी केली की मूळची ही अकॅडमी पुण्याची होती, त्याच्यानंतर ती इकडे आणली, नाशिकला आणली. पण पुण्याची अकॅडमी नाशिकला आणली तरी सुद्धा मी म्हणेन तुम्हाला भूमिपूजन आणि उद्घाटनाला पाहुणा मात्र मुंबईकर असतो. बरोबर ना? बघा आता कसं बरं वाटलं जरा आपल्यानंतर. पण हे मी का सांगितलं, नाही तर तुम्ही काय म्हणाल की बघा हे आले मोठे सगळे मंत्री मंडळातले सगळे मंत्री, मुख्यमंत्री आहेत, हे मंत्री ते मंत्री, पण अजूनही नाशिक, पुणे, मुंबई ही भावना यांच्यातनं जात नाही. तसं नाहीये. ह्यालाच तर ते संघ भावना म्हणतात. ह्यालाच संघ भावना म्हणतात की एकमेकांच्या हातात हात धरून पुढे माझं राज्य हे पुढे कसं जाईल त्याच्यासाठी प्रयत्न करणं. त्याच्यामध्ये आहे प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक कांद्यापासून बांधापर्यंत प्रत्येकाचे एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक विभागाचं एक वेगळं अस्तित्व आहे, प्रत्येक विभागाचे एक वेगळा संस्कार आहे. पण एवढं सगळं जरी झालं तरी आपण सगळे मात्र या महाराष्ट्राची मुलं आहोत, महाराष्ट्राचे आपण सुपुत्र आणि कन्या आहात. आज सुद्धा माझ्या महाराष्ट्राच्या पोलिसांचं एक मानांकन म्हणा, दर्जा म्हणा, देशामध्ये अव्वल आहे आणि त्याचा मला अभिमान आहे, नक्कीच अभिमान आहे. पण ही नुसती अपेक्षा करणं, त्या नीरज चोप्राने गोल्ड मेडल मारल्यानंतर ते तुम्ही राहता लष्करातला, त्यांनी गोल्ड मेडल मारल्यानंतर आपल्याला काय वाटायला लागलं, आपल्याकडे पण कोणीतरी गोल्ड मेडल आणलं पाहिजे, महाराष्ट्रातलं पण कोणीतरी गोल्ड मेडल आणलं पाहिजे. आणू शकतात, ह्या सगळ्यांमध्ये ताकद आहे, हिंमत आहे, जिद्द आहे. पण ती जिद्द जोपासणं आणि त्या ताकदीला एक दिशा दाखवणं या सगळ्या सोयी सुविधा आपण करतो आहोत, त्या केल्या नाही आणि नुसतंच सांगितलं की आम्हाला गोल्ड मेडल पाहिजे. कसं आहे ना गोल्ड मेडल? त्या गोल्ड मेडलच्या पाठी ते असंच मिळत नसतं, ते कमवावं लागतं. आणि त्या कमवण्यासाठीची जी काही ताकद आहे ती ताकद जर सरकारने दिली नाही तर मग सरकारचं काम तरी काय? नुसतं किती कापणं आणि नारळ फोडणं तसं नाही. आणि म्हणून संजयजी आपण सगळ्यांनी ज्या काही मागण्या नाही ज्या अपेक्षा आहेत, अपेक्षा म्हणण्यापेक्षा ही आवश्यकता आहे. काय याचं तुमचं व्यक्तिगत मागणं काय? समजा तुम्हाला जे तुम्ही म्हणाल तसं दिलं, तुम्हाला वैयक्तिक काय फायदा मिळाला त्याच्यामध्ये? वैयक्तिक मागणी कोणाचीच नाही. पण तुम्ही बोलताना जे बोललात की आपण स्वतः आज डीजी
सर्वोच्च पदावर महाराष्ट्राचा पोहोचला, पण आपल्या आयुष्याची सुरुवात या अकॅडमीतून झाली. असे अनेक जण आहेत, त्याचे सुद्धा उद्या आणखी फोन करून देतील. पण तुम्हाला जे काही अनुभव आले त्याचे नक्कीच काही चांगले अनुभव आणि काही तुम्हाला वाटते की ज्या काही उणिमा याच्यात ह्या गोष्टी असल्या तर आपल्याला अधिक चांगली सेवा देता आली, त्या मला पाहिजे, त्या आपल्याला येण्याची पाहिजे. नुसतं अमुक वाढून पाहिजे, तमुक वाढून पाहिजे, हे पोलीस आणि इतर वर्ग जो आहे त्याच्यामध्ये फरक आहे. आम्ही तुमच्याकडनं काही अपेक्षा करतो आहोत की आम्हाला तुमच्याकडनं गोल्ड मेडल पाहिजे, पण केव्हा तुमच्याही अपेक्षा आमच्याकडनं पाहिजे असणारच की गोल्ड मेडल आणू, पण त्याच्यासाठी आम्हाला या गोष्टी पाहिजे. ही थोडीशी देवाणघेवाण झाली पाहिजे, अपेक्षांची सुद्धा देवाणघेवाण झाली पाहिजे की ठीक आहे तुम्ही आमच्याकडे काही मागतात, आम्ही तुमच्याकडे काही अपेक्षित करतो आहोत. आणि अशा जर का आपण अपेक्षा एकमेकाच्या ठेवल्या नाही तर मग नुसत्या खात्याला काय असतं. मी हे कागद सगळे घेऊन आलो, कारण याच्यामध्ये काय काय आहे हे सगळं बघितल्यानंतर गुन्हा अन्वेषण तो सुद्धा एक विभाग आहे, त्याच्यानंतर फिंगरप्रिंट तो सुद्धा एक मुद्दा आहे. कारण आता नवीन जसा जमाना बदलतोय तशी गुन्हेगारी सुद्धा स्वरूप बदलते. एक 2-4 महिन्यापूर्वी मुंबईमध्ये आपण काय सायबर पोलीस स्टेशन, त्याच्या आधी एक होतं सायबर कॅफे, आता सायबर पोलीस स्टेशन. म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये गुन्हेगारीमध्ये सुद्धा हे घुसायला झालेलं. अनेक गुन्हे असे होत आहेत की त्यांना प्रत्यक्ष जायची गरजच नाही. बँकांमध्ये सुद्धा लुटमार जे काय होऊ शकते नुसती तुमच्या ई शब्द लावले की झालं पुढे, तर ते सुद्धा आता नवीन तुम्हाला शिकायला पाहिजे. आणि हे सर्व करत असताना इथे कल्पना नाही मला, पण थोडीशी एक मनशांती मनस्वास्थ्यासाठी सुद्धा आपण काही केलं असेल. कारण ध्यान अगदी काय जसे साधू महाराज करते तसं गाडी वगैरे वाढवून ध्यान धारणा करत नाही बसायचं आपल्याला, पण मनशांती म्हणजे मन एकाग्रतेने अगदी फायरिंग करताना सुद्धा मनाची एकाग्रता असते. ती एकाग्रता नसेल तर तुम्हाला फोकसच नसेल समोर, तर किती तुम्ही बलगंज असाल, किती तुम्ही जोरात धावणारे असाल, त्या धावण्याला दिशा देणारं मन त्याच्यावरती जर का काबू नसेल तर मग सगळं काही बेभान होऊ शकतं. आणि म्हणून मला असं वाटतं की या सुद्धा गोष्टी काय वातावरण फार छान आहे, वातावरण खूपच छान आहे. म्हणजे नाशिकवरती तर निसर्गाची तशी कृपाच आहे. आता शरदराव सांगत होते की पावसाचा अजून तेवढा पत्ता नाही येईल, तोही येईल व्यवस्थित. पण या सगळ्या अशा निसर्गरम्य परिसरामध्ये तुम्हाला जी संधी मिळाली, जी जागा मिळाली, त्याचं सोनं केलेलं आहे. आणि हे सोनं केल्यानंतर मला नक्कीच खात्री आहे की इथे सगळे बसलेले ही आपली सुवर्ण पदकं आहेत आपल्या राज्याला लाभलेली. ही सगळी आपली सुवर्ण पदकं आहेत, ती खेळामध्ये नाही तर पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा ही सोन्यासारखी मुलं माझ्या आपल्या महाराष्ट्राचं रक्षण करणारे, माता भगिनींचं रक्षण करणार आहे, समाजाचं रक्षण करणार आहे. आणि अशा वेळेला काही ज्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत त्या देणं हे आमचं कर्तव्य आहे. एक साधी गोष्ट आहे, पोलीस स्टेशनमध्ये कोणालाच यावंसं वाटत नाही, म्हणजे गुन्हेगारांना त्याला यावंसं वाटतच नाही, पण काही वेळेला नागरिकांना सुद्धा तक्रार द्यायला यावंसं वाटत नाही. हा एक भाग झाला. पण निदान तिथे ड्युटी करणाऱ्या पोलिसांना तरी त्या पोलीस स्टेशनमध्ये यावंसं वाटलं पाहिजे, अशी पोलीस स्टेशन आपण निर्माण करायला पाहिजे आणि त्याची निर्माण करायला लागलं जावं. एक गोष्टी बोलायला लागलं तर बरंच आपण बोलत जाऊ, पण मला माहिती आहे वेळेचं भान सुद्धा आहे. अशी ऑड वेळ आपण निवडलेली आहे की भूक लागली असते तर तुम्हाला काही बोलता येणार नाही, जोपर्यंत परवानगी मिळत नाही. असो, आजच्या या निमित्ताने जर का मी आलो नसतो इथे आणि व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन केलं असतं तर मी बऱ्याच काही गोष्टींना मुक्त असतो बघायला. आता मला मात्र असं वाटतंय की एकदा जाहीर न करता पुन्हा इकडे यावं, जे काय आपलं प्रशिक्षण चालतं ते जवळून बघावं आणि जे खेळावं असं वाटत होतं तसं न खेळता तुम्ही खेळतानाचा तो आनंद तो लुटावा. आणि त्याच्यासाठी मी नक्की पुन्हा इकडे येईल. तोपर्यंत आपण ज्या ज्या काही आपल्या मागण्या आमच्या समोर ठेवलेल्या आहेत त्या सर्वांची पूर्तता करण्याचा नुसता प्रयत्न नाही तर आम्ही तो करू असा शब्द तुम्हाला देतो. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर लगेच आपलं प्रदर्शन. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमांचं उद्घाटन ते करणार आहेत, भूमिपूजन ते करणार आहेत. पण आत्ता ते ज्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत ते म्हणजे फायरिंग रेंज नाशिकमध्ये
उभी केली गेली आणि त्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होण्याचा हा कार्यक्रम आहे. पहिल्यांदा इतक्या मोठ्या आणि ओपन कार्यक्रमामध्ये, खुल्या कार्यक्रमामध्ये मी मास्क न लावता बोलतो आहे असं सुरुवात त्यांनी केली आणि एक हशा पिकवण्याचा किंवा वातावरण मोकळं करण्याचा प्रयत्न सुरुवातीला त्यांनी केला. आणि पालकमंत्र्यांनी ज्या ज्या मागण्या माझ्यासमोर ठेवलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करीन असा शब्द देतो. फायरिंग रेंजचं त्यांनी उद्घाटन केलेलं आहे. इथे एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी दिल्लीतून आहे. दिल्लीमध्ये भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या दिल्लीतील निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही बैठक पूर्वनियोजित नव्हती, मात्र भाजप अध्यक्ष JP नड्डा यांच्या आदेशानंतर आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे उपस्थित होत्या. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रशांत, या बैठकी संदर्भात आणि राज्यातले भाजपचे नेते दिल्लीत गेलेले आहेत, या संदर्भात खूप मोठी चर्चा झाली. काही पक्ष बदल होत आहेत का अशा चर्चा होत्या. प्रदेशाध्यक्ष बदलले जातील का इथपासून चर्चा होत्या. या बैठकीविषयी काय अपडेट? 3 दिवसापासून भारतीय जनता पक्षाची दिल्लीत पोहोचलेली आहे. पण या बैठकीत खूपही पंकजा मुंडे यांचा समावेश. पण त्यानंतर आज अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. त्या बैठकीने पंकजा मुंडे उपस्थित होत्या आणि इतरही, विनोद तावडे असो किंवा इतरही कोर गट समितीचे सदस्य असो, भारतीय जनता पक्षाचे सर्व ते उपस्थित होते. यापूर्वी हे जे चंद्रकांत पाटील यांचे. धन्यवाद प्रशांत, ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल. कारण आपला आवाज सलग आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण जसं आपण सांगताय की कोर कमिटीतले भाजपचे सगळे नेते या बैठकीला उपस्थित होते. आपल्याला सगळेच महाराष्ट्रातले महत्त्वाचे नेते या दृश्यांमध्ये दिसत आहेत. नितीन गडकरींच्या निवासस्थानी ही बैठक होती. JP नड्डा यांनी सांगितलं, त्यामुळे ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती. प्रवीण दरेकर सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. चंद्रकांत पाटील स्वतः सुद्धा दृश्यांमध्ये आहेत आणि ही बैठक पार पडलेली आहे. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.